तर इकडे छान असा हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण इथे थंड व्हायला ठेवलेला आहे, लसूण इथे काढून घेतलेला आहे आणि आता मला चटणी मिसळायला घ्यायची. तर आता हे मला सगळं वाटण करून घ्यायचं आणि मग हे मस्त असं. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. फक्त व्हिडिओ बनवायला थोडासा लेट झालेला आहे, कारण बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत आणि अहो पण गेले आहे ड्युटीवर. आणि आज जे एक तुम्हाला मी बोलले होते लास्ट टाईम की ते सावडण्याचा विधी होता, तर तो आज दहाव्याचा विधी होता. त्यासाठी मला आता जायचं आहे, त्याच्यामुळे मग ती गडबड आहे. पटकन आता मी चेंज करून निघते आहे दहाव्यासाठी. दहावा आणि कार्य दोन्ही पण आहे. आणि त्यानंतर मग आज तरकारी आणून घ्यायचे. आज पाचवडचा बाजार आहे, कारण आता परवाच ताजी यात्रा आहे, उद्याचाच दिवस फक्त मध्ये आहे आणि ही सगळी तयारी आवरली पाहिजे. तर चला वेळ न घालवता आधी धाव्याला जाऊन येते आणि मग तिथून आल्यानंतर बाजारात जाईन. तर मग हे सगळं आवरून घेते आणि थोडी फ्री झाले की मग पुन्हा तुमच्याशी बोलते. तर मंडळी चला, सकाळची कामं सगळी आवरलेली आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी बसली आहे इथे कांदा आणि खोबरं घेऊन, कारण चटणी मिसळायची आहे. तर आता चटणी मिसळून घेते आणि त्यानंतर मग संध्याकाळी बाजारात जायचं आहे. आता वाजले आहेत तर 2:15. चटणी माझी होऊन जाते तोपर्यंत 4-4:30पर्यंत आणि मग नंतर 5 वाजता वगैरे मग बाजारात जाईन, मग बाजार सगळा घेऊन येईन. तर चला आता चटणी मिसळून घेते, म्हणजे त्याच्या आधीची जी तयारी असते तर ती करून घेते. खोबरं किसून घेते, कांदा चिरून घेते आणि लसूण तर मी सोललेलाच आणते, त्याच्यामुळे मग ते एक काम वाचून जातं. तर ते पुन्हा ते सगळं भाजायचं, तळायचं, पुन्हा ते थंड होऊन द्यायचं, मग ती चटणी मिसळायची बारीक करून. तर असा हा सगळा प्रकार. तर आता त्याचा घाट घालायचा आहे आणि आता ते म्हणजे त्या कामाला लागायचं आहे. तर चला पटकन चटणी मिसळून घेते. तर इकडे छान असा हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण इथे थंड व्हायला ठेवलेला आहे, लसूण इथे काढून घेतलेला आहे आणि आता मला चटणी मिसळायला घ्यायची. तर आता हे मला सगळं वाटण करून घ्यायचं आणि मग हे मस्त असं घमेल्यामध्ये घ्यायचं आणि मिक्स करायची आहे चटणी. तर 4 वाजले आहेत, इथे चहा पण झालेला आहे. तर पहिला चहा घेते या मंडळी चहा प्यायला, आणि मग चहा पिऊन झाल्यानंतर हे सगळं करून घेते आणि चटणी मिसळून घेते पटकन, कारण बाजारात जायचं आहे पुन्हा आणि वेळ वाया घालवायला नको, कारण बाजारात बराच वेळ लागणार आहे आणि जायलाही उशीर व्हायला नको, कारण बाजार झाला पण पाहिजे, वस्तू मिळायला पण पाहिजेत असं पण आहे. तर चला आता चहा घेते, थोडंसं भारी म्हणजे वाटेल. चहा घेते आणि मग चटणी मिसळून घेते आणि मग निघते बाजाराला. चला मंडळी, बाजार आलेला आहे आणि थोडं घाई गडबडीत गेल्यामुळे व्हिडिओ करायचा राहिला आणि बाजारात गर्दी पण होती, उशीर पण झालेला. तर तुम्ही ते बघू शकता, सगळा बाजार पडलेला आहे. आता सगळ्या त्या भाज्या वगैरे काढायचे, सगळं काढून घेते आणि सगळं ठेवून घेते फ्रीजमध्ये वगैरे, सगळं व्यवस्थित ठेवून घेते. भाज्या मीठ करायला बसते आणि चटणी मिसळलेली आहे ती इथे ठेवलेली आहे. तर ही चटणी मिसळून मी इथे केलेली आहे आणि खूप छान झाल्याने वास तर एवढा भारी येतो ना की असं वाटते खावीच. आणि तुम्हाला माहिती मला आवडते चटणी. तर बघा, छान अशी ही चटणी इथे तयार झालेली आहे. याला सातारी घाटी मसाला असं म्हणतात आणि खूप सुंदर असते ही चटणी. लाल असते पण म्हणताना काळी चटणी म्हणतात माहीत नाही का. तर चला, हा जो पसारा पडलेला आहे तो मला आता आवरायचा आहे. तर आता पटकन मी तो आवरून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते. पहिला थोडंसं चेंज करून मग हे पसारा उचलून घेते आणि मग स्वयंपाक. खरं तर आज बाजारातसुद्धा खूप गर्दी होती, कारण म्हणजे आता इकडच्या भागातल्या यात्रा चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे म्हणजे कसं सगळेच लोक म्हणजे भाजी वगैरे घ्यायला किंवा काय घ्यायला येतातच आहेत आणि गरमी चालू झाली महत्त्वाची, त्याच्यामुळे मग गरमीमुळे नॉनव्हेज कमी खातात आणि भाज्या जास्त खातात असं. तर त्यामुळेही कदाचित गर्दी असेल, खूप गर्दी होती आणि लेट गेली, त्याच्यामुळे मग व्हिडिओ नाही घेतला. पण भाज्या तर आणलेल्या आहेत, आता ते सगळं उचलून ठेवायचं. तर चला आवरते आणि लागते कामाला. तर मंडळी, मस्त जेवण झालेलं आहे आणि आता कामं सगळी आवरलेली आहेत
भाजी वगैरे सगळं नीट करून झालेलं आहे. सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची. आज स्नो काही जवळ आलेला नाही आहे कारण हाताचा तिखट वास येतो आहे. त्याच्यामुळे तो काय आज बसला नाही आहे जवळ. मगाशी आला होता आणि वास घेतला हातांचा वगैरे, तर ते तिखट असा वास येत होता. त्याच्यामुळे मग लगेचच निघून गेला आणि आत्ता तर घरातच नाही आहे, बाहेरच आहे. बाहेर म्हणजे गाडी खाली वगैरे कुठेतरी बसला असेल. मग नंतर तर खिडकीतून आतमध्ये येणार आणि येऊन त्याच्या जागेवर झोपणार. तर चला, वेळ झाली आहे आरामाची. आता उद्याचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाहेरून घर सगळं धुवून घ्यायचं आहे आणि बाहेरचा जो केरकचरा आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण दिवस जाईल. तर उद्याचं रुटीन उद्या. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. छान अशी चटणी मिसळली, बाजार झाला, बरीचशी कामं झालेली आहेत आणि आमच्याकडे अशी ही चटणी मिसळून ठेवतात. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात तेही मला नक्की सांगा. कारण ज्या आमच्या नांदूरच्या मावशी आहेत अहोंच्या, त्यांच्या तिकडे आहे ना म्हणजे जे आपण म्हणजे मसाला बनवून ठेवतो, मसाला मीन्स बुकना जो बनवून ठेवतो, तर ते ताजा मसाला बनवतात. लसूण, खोबरं, कांदा जे काही असेल ते, आणि त्याच्यामध्येच ते चटणी म्हणजे ते बुकना टाकून डायरेक्ट कालवणं करतात. म्हणजे असं त्यांच्याकडे तशी पद्धत आहे. म्हणून म्हटलं मग तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आमच्याकडे अशी ही चटणी बनवून ठेवतात 1.5-2 महिन्याची आणि तीच वापरायची. आणि मग इतर आपण भाज्यांना वगैरे तर आपण मसाला बनवतोच, पण मसाला ही बनवून ही अशा पद्धतीची चटणी म्हणजे वापरतो. तर चला, भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.